आज एकदम स्वस्थ निरोगी सुदृढ असे स्पिनचे कॉर्नचे कटलेट खाण्याची खुमखुमी आली होती आणि एकदा खुमखुमी अंगात आली की मग हेड शेफ हेल्पर क्लीनर सगळं कसं एकदाच अंगात येतं. आणि मग ह्या सगळ्या कॅरेक्टर्सला अंगात घेऊन श्रेया देवेंद्र गगाले अर्थातच मी एकदमच अशा फुल एनर्जी मध्ये रेडी झाली आणि पहिलं प्राधान्य देण्यात आलं हेल्परला. ऐसे फटाक से जाके लेके आया मैं पालक कॉर्न मिरची आणि रवा. जिरं तर काय घरातच असतं. पहिलं तर गरम गरम पाण्यात पालकाला आंघोळ घालून बाहेर काढून घेतलं. कॉर्नच्या दाण्यांना त्याच्या मुळासकट उपटून काढलं आणि पालकाला लागायला लागली थंडी म्हणून लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याच्यात मीठ घालून जिरं घालून त्याला झोपेतून उठवण्यासाठी टाकलं मिक्सर मध्ये. मग हे माझा मिक्सर चालला गार 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 गार. तिकडे कॉर्नला पण उकळत्या पाण्यात सोडून दिलं. म्हणलं एन्जॉय. रव्याला प्लास्टिकच्या बंदिवासातून मोकळं करून त्याला नरकात असलेल्या कढईचा अनुभव देण्यासाठी मी गॅसवर कढई चढवली. त्याला मस्त भाजून घेतलं. काडीचं पण ताप केलं नसल्यामुळे रवा कढईत जरा लवकरच गरम झाला आणि त्याचा हा राग शांत करण्यासाठी त्याला मी मस्त ताटात काढून फॅन खाली रिलॅक्स आणि गार व्हायला पाठवून दिलं. म्हणले थंड घे भाऊ, तू लय गरम झाला तर माझी रेसिपी खाणाऱ्यांना नरक्यात ना भोगायला लागेल. तिकडे रवा गार होत होता पण इकडे मला कढईला गार होऊन द्यायचं नव्हतं म्हणून परत एकदा कढईच्या बुडाला आग लावून त्यात टाकलं मस्त चिकना बटर, थोडस चिली फ्लेक्स, थोडस ऑरिगॅनो, थोडस ब्लॅक पेपर आणि उरली सुरली आग लावायला टाकल्या मिरच्या बारीक चिरून. तिकडे रव्याचा राग शांत होत नव्हता आणि इथं माझं डोकं गरम व्हायला लागलं होतं. गार झालेल्या रव्याला परत कढईत ढकलून दिलं आणि मस्त त्याच्यात टाकली पालकाची प्युरी. और फिर क्या, फिर से हमने अपना हाथ चलाया गार 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 गार. हाटून हाटून मिश्रण झालं घट्ट. मग त्याला काढलं ताटात आणि मग हाताला मस्त लावलं तेल आणि मग घेतलं वाळायला लाडवासारखं. फक्त मध्ये घातलं चीज. चीज इज मेनिटरी. आतलं थोडंसं कुरकुरीत पण आहे आणि मऊ पण आहे त्याच्यामुळे एकदम आमच्यासारख्यांना खायला खूप छान आहे. थँक्यू. तिने मिक्स करून खा. मस्त मस्त. खरंच झालं ना. खरंच चांगलं आहे. आधी खरं खरं आता खरं खरं सांग आता. त्याची टेस्ट ऑसम आहे. आमची धनी आज साईट वरती व्यस्त असल्या कारणाने कैसा लगा ये लाईन कुछ आया नाही. मग मी गाठलं शेजारच्यांना. ओनली मेरे धनी पे अत्याचार क्यों. माझ्या पापाचे बागेदार शेजार पाजारचे पण झाले पाहिजे ना. फिर आई बारी मेरी लास्ट में. आणि भेंडी काय लागले एकदम भयानक वालत जबरी. ऐसा पालक में रोज खा सकता है, रोज डेली. फैन हो गया मैं इस कटलेट का फैन एंड ऑब्वियसली आई जस्ट लव मी. आई लव मी. रिव्यू बाय धनी आज हुआ नहीं म्हणून काय झाले पर घर को आने के बाद मैंने उनको दिया. भी बहुत आवडिया. नेक्स्ट पदार्थ कोणता बनवू मला कमेंट करा.